नमस्कार. मी प्राध्यापक बी सी पाटील, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इगतपुरी. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून या विद्यापीठ कार्यक्षेत्रामधील सर्व TY BA या वर्गासाठी जेनेरिक इलेक्टिव्ह हा 4 क्रेडिटचा पेपर या वर्षापासून मॅन्डेटरी कोर्स म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर या जेनेरिक इलेक्टिव्हमध्ये असणारा एक इंटरेस्टिंग घटक म्हणजे सोशल इनोव्हेशन, ज्या संबंधी आज आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहीत आहे इनोव्हेशन म्हणजे काय, शोध म्हणजे काय, नवप्रवर्तन म्हणजे काय. तर अर्थव्यवस्थेमध्ये किंवा समाजामध्ये ज्या काही बाबी असतात त्या बाबी समाजासमोर मांडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. त्याला आपण नवोपक्रम किंवा इनोव्हेशन असं म्हणतो. अर्थातच या ठिकाणी सामाजिक नवोपक्रम या शब्दाला असे अनेक पर्याय आहेत. उदाहरणार्थ सामाजिक नवशोध याही नावाने आपण त्याला ओळखतो. त्यानंतर सामाजिक नाविन्यता याही नावाने ओळखतो किंवा सामाजिक नवोन्मेष याही नावाने ओळखतो. सर्वसामान्यपणे इंग्लिशमधून आपण त्याला सोशल इनोव्हेशन असंच याच नावाने ओळखतो. मग नवशोध असेल किंवा नाविन्यता असेल किंवा नवोन्मेष असेल, या सर्वांचा अर्थ सारखा जरी असला तरी देखील ज्या त्या विभागामध्ये ज्या त्या क्षेत्रामध्ये असणारे नवोन्मेष हे वेगवेगळे असणार आहेत. आपल्याला माहीत आहे की जगातील प्रत्येक देशांमध्ये असणारे प्रश्न वेगळे असणार आहेत. त्या देशाची सामाजिक परिस्थिती वेगळी असणार आहे, त्या देशाची आर्थिक परिस्थिती वेगळी असणार आहे. त्यामुळे ज्या त्या देशामध्ये केले जाणारे हे जे नवोन्मेष आहेत हे त्या देशाच्या दृष्टिकोनातून इनोव्हेशन्स असू शकतात, असतात असं मला वाटतं. यासाठी सामाजिक नवोपक्रम म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्याची डेफिनेशन बघायची आहे, व्याख्या पाहायची आहे. व्याख्या कशा आहे पहा. परिपूर्ण सामाजिक जीवन सुधारण्यासाठी, नवीन ध्येये साध्य करण्यासाठी समाजाला दिशादर्शक अशा नवीन कल्पना, नवीन पर्याय अथवा नवीन उपक्रम विकसित करणे म्हणजे सामाजिक नवोपक्रम निर्माण करणे होय. काय सांगितलं याच्यामध्ये की समाजामध्ये जीवनमान सुधारण्यासाठी किंवा नवीन गोल्स अचीव करण्यासाठी काय काय करावं लागेल. नवीन कल्पना आणाव्या लागतील, समाजापुढे नवीन पर्याय ठेवावे लागतील अथवा नवीन ॲक्टिव्हिटीज, नवीन उपक्रम राबवावे लागतील की जेणेकरून त्या समाजाला अविकसित या अवस्थेमधून विकसित या अवस्थेकडे जाता येईल. त्यालाच आपण सर्वसामान्यपणे सामाजिक नवोपक्रम असे म्हटलेलं आहे. आता सामाजिक नवोपक्रम याचा अर्थ आपण लक्षात घेतलेला आहे. सामाजिक नवोपक्रम कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात किंवा इनोव्हेशन करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा ढोबळमानाने विचार करणं आवश्यक आहे, याचा विचार करत असताना जो पहिला मुद्दा येतो तो प्रोडक्शन इनोव्हेशन आहे, उत्पादन क्षेत्रातील नवोन्मेष आहे. आज मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये प्रत्येक गोष्टींच्या उत्पादनामध्ये नाविन्यता येत आहे, त्याशिवाय त्या वस्तूला कोणी मागणी करणार नाही. एखादी वस्तू एखाद्या समाजामध्ये, एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये जर त्याला मागणी वाढवायची असेल तर त्या वस्तूच्या रचनेमध्ये बदल करणं आवश्यक आहे, त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये बदल करणं आवश्यक आहे. तर हा जो पहिला प्रकार आहे त्याला आपण उत्पादन नवोन्मेष असं म्हटलेलं आहे. नवोपक्रमाचा दुसरा प्रकार आहे प्रोसेस इनोव्हेशन, प्रक्रिया नवोन्मेष. यामध्ये ज्या वस्तूंचं आपण उत्पादन घेणार आहोत, कदाचित ती वस्तू अस्तित्वात असू शकते, परंतु त्या वस्तू उत्पादनाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये असे काही सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे की जेणेकरून त्या उपभोक्त्यांना, जो काही ग्राहक वर्ग आहे त्यांना ती वस्तू आधीपेक्षा नवीन आवडली पाहिजे, आधीपेक्षा या वस्तूमध्ये जास्त समाधान त्यांना वाटलं पाहिजे. तरच त्याला आपण प्रक्रिया नवोन्मेष असं म्हणू शकतो. तिसरा प्रकार आहे सिस्टीम इनोव्हेशन, पद्धती नवोन्मेष. उत्पादन प्रक्रियेमध्ये वस्तू कच्च्या मालापासून ते मार्केटमध्ये घेऊन जाण्यासाठी ज्या काही सिस्टीम आपण राबवतो, ज्या यंत्रणा आपण स्वीकारतो, ज्या पद्धतींचा वापर करतो,
त्या पद्धतीमध्ये कोणकोणते बदल करणं आवश्यक आहे यासंबंधी विचार करणं आवश्यक आहे आणि त्याचा उहापोह आपण या पद्धतीमध्ये करणार आहोत, या प्रकारामध्ये करणार आहोत. आणि चौथा प्रकार आहे टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स, तंत्रज्ञान नवोन्मेष. येस, आता सध्या स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये टेक्नॉलॉजी डे टू डे बदलत आहे, दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वाढ होत आहे. आणि टेक्नॉलॉजीमध्ये बदल करून ज्या वस्तूंचं आपण उत्पादन घेणार आहोत, जे काही नवोपक्रम करणार आहोत, जे इनोव्हेशन करणार आहोत, त्याचा समावेश आपण ह्या टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनमध्ये करतो. विद्यार्थ्यांनो, ह्या चारही प्रकारांचा आपण सखोलपणे अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण उत्पादन नवोन्मेष म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश केला पाहिजे याचा अभ्यास करणार आहोत. प्रोडक्शन इनोव्हेशनमध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे डेव्हलपिंग अ न्यू प्रोडक्ट, नवीन वस्तू विकसित करणे. येस, आपल्याला समाजामध्ये अशा वस्तू आणायच्या आहेत की ज्या वस्तू अस्तित्वात नाहीत किंवा त्या वस्तू एका वेगळ्या पद्धतीमध्ये अस्तित्वात आहेत. मग त्या वस्तू आणत असताना त्या वस्तूमध्ये कोणकोणते गुणधर्म असणं आवश्यक आहे, ती वस्तू समाजाच्या कोणत्या घटकांच्या कोणत्या गरजा पूर्ण करू शकते, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती वस्तू विकसित करणं आवश्यक आहे. मग नवीन वस्तू विकसित करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. पहिला मुद्दा सांगतो की समाज उपयोगी, ती वस्तू समाजाला उपयोगी असली पाहिजे. आपण उदाहरणात सांगितलेलं आहे की ई बुक. येस, आपल्याकडे आता ह्या हार्ड जे वस्तू आपल्याकडे हे जे पुस्तक आहेत आपल्याकडे, ह्या पुस्तकांच्या ऐवजी आपण जर इलेक्ट्रॉनिक बुक सिस्टीम जी आपण वापरतो आता सध्या, ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम समाजाला उपयोगी आहे. आज आपण पुस्तके कुठेही घेऊन जाऊ शकत नाही, मात्र आपल्याकडे असणार जे मोबाईल आहे त्या मोबाईलच्या माध्यमातून आपण आपली जी पुस्तकं आहेत, जी आपल्याला पुस्तकं वाचायची आहेत, ते सगळी पुस्तकं आहे त्या ठिकाणी आपण वाचू शकतो. म्हणजे त्या वस्तूमध्ये काय आहे, आपली गरज पूर्ण करण्याची क्षमता, ही अशी समाज उपयोगी वस्तू असणं आवश्यक आहे. त्यानंतर गरजांवर आधारित ती वस्तू असली पाहिजे. आता आपल्याला आपली जी गरज होती सध्या ह्या कोविड-19च्या पॅन्डेमिकच्या पिरियडमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं आहे की QR कोड स्कॅन केल्यानंतर आपले अनेक कामं हे सुलभ झालेले आहेत. उदाहरणार्थ पुस्तकांच्या बाबतीत देखील काही पुस्तकं ही QR कोडमध्ये आलेली आहेत. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी बाहेर जाल, ATM बंद असताना तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलेलं आहात, ऑनलाईन तुम्ही QR कोडच्या माध्यमातून एखाद्या दुकानदाराचे पैसे तुम्ही पेड केलेले आहात. याचा अर्थ असा, QR कोड ही वस्तू ज्यावेळी निर्माण झाली त्यावेळी ती त्या समाजाची गरज होती आणि म्हणून गरजांवर आधारित त्या वस्तू असणं आवश्यक आहे. आपण उदाहरणासाठी एक वस्तू सांगितलेली आहे ती म्हणजे QR कोड. त्यानंतर उत्पन्न मर्यादेमध्ये, येस, आपण ज्या वस्तूंचं उत्पादन करणार आहोत ती वस्तू या समाजाच्या उत्पन्नाच्या कक्षेमध्ये असणं आवश्यक आहे. असं नाही की समजा आपण एखादी वस्तू तयार केलेली आहे आणि ती वस्तू सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही, तर मात्र त्या वस्तूला आपण इनोव्हेटिव्ह वस्तू असं म्हणू शकत नाही, कारण त्या वस्तूचा सगळ्यांसाठी वापर होणं आवश्यक आहे. कमीत कमी तुम्ही जो उपभोक्ता वर्ग निवडलेला आहे त्याला मात्र त्या प्रत्येक घटकांपर्यंत ती वस्तू पोहोचण्याचा प्रयत्न तुम्ही करणं आवश्यक आहे की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना त्याचा उपयोग घेता येईल. आणि शेवटचा मुद्दा याच्यातला आहे सामाजिक मान्यता. त्या वस्तूला समाजाने मान्यता देणं आवश्यक आहे. समाज मान्यता असलेली कोणतीही नवीन वस्तू ही ह्या उत्पादन नवोन्मेषामध्ये येते. समाजाची जर मान्यता नसेल तर मात्र त्या वस्तूला आपण स्वीकारू शकत नाही, ती वस्तू आपल्याला नाकारावी लागेल. हा पहिला भाग आहे उत्पादन नवोन्मेषामध्ये. याच्यामध्ये दुसरा भाग येतो अस्तित्वातील वस्तू सुधारणे, इम्प्रूव्हमेंट इन अ एक्झिस्टिंग प्रोडक्ट. ज्या वस्तू सध्या अस्तित्वात आहेत त्या वस्तूंमध्ये काही सकारात्मक बदल घडवण्यासाठी काही सुधारणा करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ त्या वस्तूमध्ये काही दोष असतील तर ते दोष दूर करण्यासाठी जे बदल आपण करू इच्छितो किंवा केलेले आहेत त्यांचा समावेश आपण यामध्ये करतो. फॉर एक्झाम्पल PC टू लॅपटॉप. आपल्याला माहीत आहे की 10-12 वर्षांपूर्वी प्रत्येकाकडे किंवा काही विशिष्ट ठिकाणी कॉम्प्युटर, की आजही काही ऑफिसमध्ये कॉम्प्युटर आपल्याला दिसतात. त्या कॉम्प्युटरमध्ये CPU आहे, मॉनिटर आहे, कीबोर्ड आहे, माऊस आहे आणि प्रिंटर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित आपल्या हातामध्ये, आपल्या बॅगेमध्ये आलेल्या आहेत. त्याला आपण लॅपटॉप असं म्हणतो. म्हणजे तुमच्यामध्ये CPU परत घ्यायची गरज नाही, कीबोर्ड त्याच्यामध्ये इनबिल्ट आहे, CPU इनबिल्ट आहे, तुम्ही प्रिंटही काढू शकताय. अशा पद्धतीने हा जो बदल आहे हा बदल त्या जुन्या वस्तूमध्ये मॉडिफिकेशन करून केलेला बदल आहे की जो आवश्यक आहे, की जो सकारात्मक आहे.
दुसरा बदल आहे बदलत्या जीवनशैलीनुसार बदल. अगदी बरोबर आहे. लोकांची लाईफस्टाईल ही बदलत आहे आणि त्या लाईफस्टाईलला अनुसरून आपण हे बदल केलेले आहोत. लॅपटॉपचं पुढचं व्हर्जन जर तुम्ही म्हटला तर टॅबलेट आलेले आहे, तुमच्याकडे स्मार्टफोन आलेले आहेत की ज्यांच्या आधारे आपण लोकांना आता जे बदल अपेक्षित आहेत ते सर्व बदल गृहीत धरून आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. समाजाच्या गरजा पूर्ण करणे, समाजाची जी गरज आहे, समाजाला आता अत्यंत वेगवान वस्तू आवश्यक आहे. समाजाला आता कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम करणाऱ्या यंत्रांची गरज आहे. ह्या गरजा पूर्ण करणारी तुमची वस्तू असली पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा आहे की ती वस्तू कॉम्पिटिटिव्ह एबिलिटी त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्या वस्तूंसारखी असंख्य वस्तू या समाजामध्ये आहेत. मग तरी देखील ज्या वस्तूंचा आपण शोध लावणार आहोत, जी वस्तू आपण उत्पादित घेणार आहोत, त्या वस्तूमध्ये प्रचलित ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची स्पर्धा करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे. हा आहे पहिला प्रकार. दुसरा आहे प्रोसेस इनोव्हेशन, प्रक्रिया नवोन्मेष. याच्यामध्ये वस्तूंच्या रचनेमध्ये बदल करणं आवश्यक आहे. चेंज इन स्ट्रक्चर. उदाहरणार्थ आपल्याला माहित आहे की आपण 1600 नोकियाचा मोबाईल कधी पाहिला असाल तुम्ही, तर तो मोबाईल आणि आता त्याच्याच किमतीमध्ये येणारे दुसरे स्क्रीन टच जे मोबाईल आहे त्याच्यामध्ये किती फरक आहे. मोबाईलचे फीचर्स बऱ्यापैकी सेम आहेत किंवा फीचर्स वाढवलेले आहेत, परंतु त्या मोबाईलमध्ये जे स्ट्रक्चर आहे ते पूर्णतः बदललेलं आहे. कीपॅड मोबाईलच्या ऐवजी आपण स्क्रीन टचचा मोबाईल तेवढ्याच पैशामध्ये घेऊ शकतो. म्हणजे ही जी सिस्टीम आहे, ही जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर बदललेलं आहे आणि असे बदल ह्या प्रक्रिया नवोन्मेषामध्ये अपेक्षित आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे मोर सेफ्टी आवश्यक आहे. आजकाल जे आपण इनोव्हेशन करणार आहोत, जे नवोन्मेष करणार आहोत, त्यामध्ये अशा पद्धतीचे बदल झाले पाहिजे की ते समाजाला अधिक सुरक्षित वाटणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल ABS कार टेक्नॉलॉजी. येस, आपल्याला माहीत आहे की आज जे काही जे काही आता 4BS कार आलेले आहेत की त्याच्यामध्ये ABS हे कंपल्सरी आहे. ABS म्हणजे अँटी ब्रेक सिस्टीम, की ज्याच्यामध्ये अपघाताचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे. ABS आहे. त्याचबरोबर त्या कारमध्ये एअरबॅग्स आलेले आहेत. म्हणजे आता तर आपण इलेक्ट्रिक कारची चर्चा करतो किंवा पाहतो देखील. अशा पद्धतीने ज्या ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या गोष्टींमध्ये आधीपेक्षा अधिक सुरक्षितता आपल्याला वाटू लागते. म्हणून तुम्ही ज्या वस्तूंचं उत्पादन घेणार आहे, ज्या वस्तूंच्या प्रक्रियेमध्ये बदल करणार आहात, त्या वस्तूंमध्ये अधिक सुरक्षितता असणं आवश्यक आहे. आणि तिसरा मुद्दा आहे मोर डायनामिक, अधिक गतिमान. आपली वस्तू या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही ती गतिमान करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे बेसिक टू 4G नेटवर्क. आपल्याला माहीत आहे की बेसिक मोबाईलचं नेटवर्क आहे 2G आले, 3G आणि 4G, आणि आता आपण 5G कडे जात आहोत. हे जे काही नेटवर्कचे 5 जनरेशन आपण बघत आहोत, 4 जनरेशन आपण बघत आहोत, या प्रत्येकांमध्ये गतीचा फरक आहे. प्रत्येक व्हर्जन, प्रत्येक जनरेशन आधीच्या जनरेशनपेक्षा अधिक वेगवान आहे. तरच त्याच्यामध्ये बदल झालेला असं आपण म्हणू शकतो. आणि तुम्ही ज्या वस्तू शोधणार आहात, ज्या वस्तूंच्या प्रक्रियेमध्ये बदल करणार आहात, त्याच्यामध्ये हे फीचर्स असणं आवश्यक आहे. रचनेमध्ये बदल पाहिजे, अधिक सुरक्षितता पाहिजे आणि अधिक गतिमान पाहिजे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रोडक्शन आणि प्रोसेस इनोव्हेशन यासंबंधी चर्चा केलेली आहे. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.